नीट यूजी 2026 साठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन कसं करायचं, जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस व बीपीटीच्या कोर्सेससाठी, तर पोर्टलवरती रजिस्ट्रेशन कसं करायचं स्टेप बाय स्टेप ही सर्व माहिती मी गौरव सांदा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. चॅनलवर नवीन असाल देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर काय करून घ्यायचं, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं. सर्वात महत्वाचा प्रश्न का आता रजिस्ट्रेशन कसं करायचंय, सर्वात अगोदर सगळ्यांनी गुगल क्रोम ओपन करायचंय आपल्या फोनमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये किंवा पीसी मध्ये, पर्सनल कम्प्युटरमध्ये. ओके, त्यानंतर गुगलवरती आल्यानंतर या ठिकाणी सर्च करायचंय सीईटी सेल. ओके, आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, आपण आता आपला फॉर्म भरतोय तर या फॉर्म मध्ये आता कुठलीच मिस्टेक झाली नाही पाहिजे. जर तुम्ही काही मिस्टेक करताय, ओके, जर तुम्ही काही मिस्टेक करताय आणि चुकीच्या कोट्यामधून जर अलॉटमेंट होते आणि ऐन वेळेवर जर तुमच्याकडे जर तो सर्टिफिकेट नसेल तर तुमचं ऍडमिशन या ठिकाणी कॅन्सल होऊ शकतो. सगळ्यांनी या गोष्टीचं काय घ्यायचंय लक्षात घेऊनच आपलं फॉर्म भरायचंय. ओके, सगळ्यात अगोदर आपण आलो गुगल क्रोम वरती, सीईटी सेल आपण या ठिकाणी टाईप केलं. ओके, फर्स्ट वेबसाईट येईल बघा स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्टची. यावरती ऍडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर 2026-27 याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर हा नवीन पेज आपल्या समोर ओपन होईल. थोडं स्क्रोल डाऊन करत खाली यायचंय. ओके, तर बघा अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस मध्ये नीट यूजी नावाचं सेक्शन याच्यावरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर लॉग इन अँड रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचंय. ओके, त्यानंतर आता आपण पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला सीईटी सेल वरती प्रोफाईल बनवायची. ओके, तर सगळ्यात अगोदर आपण न्यू युजर याच्यावरती काय करायचंय, रजिस्टर करायचंय. ओके, रजिस्टर केल्यानंतर तुमचा ईमेल आयडी या ठिकाणी टाकायचा आहे. ओके, त्यानंतर या ठिकाणी एक पासवर्ड आपण क्रिएट करून घ्यायचंय, कन्फर्म पासवर्ड करायचंय. फुल नेम, ओके, फुल नेम या ठिकाणी एंटर करायचंय, जो की आधार कार्ड वरती जो नाव असेल तुमचा, जो की नाव असेल तो या ठिकाणी टाकायचंय. ओके, डेट ऑफ बर्थ या ठिकाणी एंटर करायचंय तुमचं आणि याच्यावरती काय करायचंय, रजिस्टर करायचंय. रजिस्टर तुम्ही करायला गेले, ओके, तर तुमच्या मेलवरती असं तुम्हाला एक समोर एक असं पेज ओपन होणार. ओके, ईमेल व्हेरिफिकेशन साठी जो काही मेल आयडी तुम्ही या ठिकाणी एंटर केलेला होता मित्रांनो, त्या मेल आयडी वरती कन्फर्मेशन साठी एक मेल जाईल. तिथं क्लिक हेअर करून कन्फर्म करून टाकायचंय का तुम्ही काय करताय, आता सीईटी पोर्टल वरती तुमची प्रोफाईल बनवताय. प्रोफाईल बनवल्यानंतर जो काही मेल आयडी टाकला होता तुम्ही, जो काही पासवर्ड या ठिकाणी टाकलेला होता, तो मेल आयडी आणि तो पासवर्ड या ठिकाणी एंटर करायचंय आणि साइन इन करायचंय. साइन इन केल्यानंतर तुमच्या समोर एक असा पेज येईल, याच्यावरती करायचे प्रोसीड टू डिजिलॉकर, कारण सगळे जे डॉक्युमेंट असतील तुमचे ते महाराष्ट्र सीईटी सेल सोबत काय होणार या ठिकाणी फिच होणार. ओके, त्यानंतर बघा युजर इन्फॉर्मेशन येईल, सर्वात पहिला असं एक पेज येईल आपल्या समोर. यामध्ये नेम ऍज पर आधार, आधार वरती जसं नाव असेल तो या ठिकाणी एंटर करायचंय. ओके, डेट ऑफ बर्थ तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची. ओके, त्यानंतर आधार आयडी, ओके, जे काही आधार नंबर असेल तो एंटर करायचा. ओके, त्यानंतर अपर आयडी पण दिली बघा, अपर आयडी मॅन्डेटरी नाहीये. जे काही गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये फिल्ड करायच्या बघा, याच्यावरती जे काही रेड मार्क असेल असं त्याच गोष्टींना याच्यावरती काय करायचंय, फिल करायचंय. नंतर सेव्ह अँड चेंजेस वरती क्लिक करायचंय. ओके, नंतर तुम्हाला कॅन्डिडेट नेम जसं 10वी आणि 12वीच्या मार्कशीटवर जे पद्धतीने आपलं नाव असेल तो नाव देखील कॅन्डिडेटच्या या ठिकाणी एंटर करायचंय. ओके, त्यानंतर पप्पांचं नाव यामध्ये ऍड करायचंय, फादर नेम मध्ये. इकडे मम्मीचं नाव या ठिकाणी ऍड करायचंय. जेंडर देखील या ठिकाणी सिलेक्ट करायचंय. जो कॅन्डिडेट असेल ज्याचा आपण फॉर्म भरत असेल, एक तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर दोघांचं यापैकी काय करायचंय, जेंडर सिलेक्ट करायचंय. नंतर रिलीजन, आपला धर्म कोणता. ओके, खूप सारे ऑप्शन येऊन जातील तुमच्याकडे, जसं हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन्स, सिख, बुद्धिस्ट, जे काही तुमचा धर्म असेल, ओके, तो तुम्ही या ठिकाणी काय करायचं, सिलेक्ट करायचंय. आमच्याकडे जी कॅन्डिडेट आलेली होती ती बुद्धिस्ट होती बघा आता, तर तिचा आम्ही आता फॉर्म भरलेला आहे, तर या ठिकाणी तिचा जो रिलीजन आहे तो आम्ही सिलेक्ट केलाय. ओके, त्यानंतर कोणतं रिजन आहे. ओके, थोडं स्क्रोल डाऊन करत थोडं जर समोरच्या पेजवरती याच्यावरती क्लिक केलं तर दोन ऑप्शन येतील, रुरल आणि अर्बन, दोन्हीपैकी एक सिलेक्ट करायचं तुम्ही ज्याला बिलॉंग करत असाल ते. त्यानंतर मदर टंग, मदर टंग तुमची मातृभाषा कोणती. तुम्ही जसं याच्यावरती क्लिक करणार तुमच्या समोर खूप सारे ऑप्शन येणार बघा, जी काही तुमची भाषा असेल यामधून सिलेक्ट करायची. ओके, त्यानंतर तुम्ही मॅरिड आहात का अनमॅरिड आहात हे स्टेटस देखील तुम्हाला याच्यातून सिलेक्ट करायचंय. ओके, त्यानंतर तुमचा जो ऍड्रेस असेल आधारवरती, जो काही परमनंट ऍड्रेस असेल तो यामध्ये काय करायचंय, या ठिकाणी फिलअप करायचंय. जसं की आमच्याकडे जे कॅन्डिडेट आली होती ती छत्रपती संभाजीनगर वरून होती, आमचं ऑफिसही देखील छत्रपती संभाजीनगरला आहे. ओके, तर तुम्हाला सगळी माहिती तुमची यामध्ये भरून घ्यायची. ओके, जसं की तिथं सगळी माहिती याच्यामध्ये भरली होती, सेव्ह अँड चेंजेस केल्या की तुमच्या समोर एक असा एक परत एक काही या ठिकाणी नवीन पेज येईल.
याच्यावरती विचारताय तुम्हाला आर यू डोमासाइल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र, तर यस करायचे कारण तुम्ही महाराष्ट्राचे कॅन्डिडेट आहात. ओके. त्यानंतर आर यू पर्सन विथ डिसॅबिलिटी, यस किंवा नो. ओके. त्यानंतर बघा समोर जर आपण स्क्रोल केलं तर हे बघा यस केलंय आम्ही. ओके. आणि इथं नो करायचंय तुम्हाला. त्यानंतर आर यू पर्सन विथ डिसॅबिलिटी, तर नो करा. ओके. जर तुम्ही मायनॉरिटी मधून बिलॉंग करत असाल, जर तुमची भाषा ओके किंवा तुम्ही जर मायनॉरिटीला बिलॉंग करत असाल जसं की जैन मायनॉरिटी, मुस्लिम मायनॉरिटी, ओके, ख्रिश्चन मायनॉरिटी, हिंदू लिंग्विस्टिक मायनॉरिटी जर तुम्ही बिलॉंग करत असाल, तुमच्याकडे जर प्रॉपर सर्टिफिकेट असेल तर त्या केसमध्ये यस करायचे, नाही तर नाही करायचे, नो करायचे. ओके. त्यानंतर तुमचे 10वीचे पर्सेंटेज या ठिकाणी एंटर करायचे. ओके. त्यानंतर कोणत्या बोर्ड मधून ओके तो बोर्ड या ठिकाणी सिलेक्ट करायचंय. जसं की आपण समोर गेलो तर हे बघा पर्सेंटेज या ठिकाणी एंटर करायचे, जे काही पर्सेंटेज असतील. त्यानंतर तुमचं बोर्ड या ठिकाणी सिलेक्ट करायचंय. जसं की आपण आणखीन थोडं समोर गेलो त्या मुलीने तिचे पर्सेंटेज यामध्ये टाकले. ओके. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी हायर एज्युकेशन मधून ते काय झालेली या ठिकाणी पास आउट झालेली, तो तुम्हाला सिलेक्ट करायचं. याच्यातून ऑप्शन येऊन जाईल. किंवा जर सीबीएसई असेल बोर्ड तर सीबीएसई मध्ये या काय करायचं, ऍड करायचंय. ओके. त्यानंतर कोणत्या राज्यातून तुम्ही 10वी पास झाली तो राज्य या ठिकाणी सिलेक्ट करायचंय. ओके. जर तुम्ही 12वी मध्ये असाल, हे काय विचारतोय, आर यू अपेअरिंग और अपेअर फॉर द 12th HSC, जर तुमची 12वी झाली असेल तर या ठिकाणी काय करायचंय, नो करायचंय. आणि जर तुम्ही या ठिकाणी तुमची 12वी झाली नसेल तर या ठिकाणी काय करायचं, अपेअरिंग करायचं. ओके. ऑप्शन तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर सेव्ह अँड चेंजेस वरती क्लिक करायचंय. ओके. त्यानंतर तुम्हाला हा तुमची 12वीची डिटेल विचारेल. 2023 मध्ये तुमची 12वी कधी झाली, ही विद्यार्थी जी होती आमच्याकडे 2023 मध्ये 12वी झालेली होती. ओके. त्यानंतर कोणत्या बोर्ड मधून झाली तो बोर्ड सिलेक्ट करायचा आहे. ओके. पर्सेंटेज किती होते ते टाइप ऑफ पर्सेंटेज या ठिकाणी एंटर करायचे. ओके. त्यानंतर किती मार्क्स तिने आउट ऑफ म्हणजे किती पैकी तिला टोटल किती मार्क्स पैकी तिने किती मार्क्स ऑब्टेन केले, हे टोटल मार्क्स या ठिकाणी ऍड करायचे. या ठिकाणी जे काही मार्क्स असेल तिने ऑब्टेन केले ते मार्क तुम्हाला या ठिकाणी ऍड करायचे. त्यानंतर तुमचे पर्सेंटेज डायरेक्ट शो होतील. सेव्ह अँड चेंजेस वरती क्लिक करायचं. एवढं सगळं केल्यानंतर समोरचा या ठिकाणी काय करायचं, आय कन्फर्म दॅट द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडिंग इन दिस ऍप्लिकेशन इज ॲक्युरेट ओके अँड कम्प्लीट. हे सगळं वाचून याच्यावरती क्लिक करायचंय आणि सेव्ह अँड चेंजेस वरती क्लिक करायचंय. मित्रांनो नेक्स्ट अशी एक तुमच्या समोर काय ना परत एक असा पेज येणार. ओके. तर याच्यावरती काय करायचं, यस माय डिटेल्स आर करेक्ट, याच्यावरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर आता काय झालेलं आहे, तुमचं या ठिकाणी सीईटी सेल वरती प्रोफाईल बनलेली होती आपली. आणि आता आपल्याला पुढची आपली जी रजिस्ट्रेशन आहे, आता आपण एक प्रोफाईल बनवली ना, आता आपल्याला काय करायचं, रजिस्ट्रेशन करायचंय. ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करता तर इथं सीईटी प्रोफाईल बनवून जाते. इथे बघा हाय प्रणाली, तर तुमचं नाव येते. ओके. त्यानंतर इथं काय येते, तुमचं जे रजिस्ट्रेशन करायचं इथं क्लिक करून करायचे. रजिस्ट्रेशन करण्या अगोदर काही माहिती सांगतोय. आमचं ऑफिस छत्रपती संभाजीनगरला आहे. पेड काउन्सिलिंग देखील आमच्याकडे सुरू आहे. जर तुम्हाला पेड मध्ये जॉईन करायचं असेल तर तुम्ही आमच्या सोबत जॉईन करू शकता. त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आम्ही काउन्सिलिंग घेत असतो. त्यानंतर जर तुम्हाला जाणून घ्यायचं का महाराष्ट्र राज्यामध्ये कोणतं कॉलेज लागू शकतो, सगळ्यांनी गुगल क्रोम ओपन करायचंय. गुगल क्रोम ओपन केल्यानंतर नेक्स्ट अकॅडमी असं सर्च करायचंय. पहिला पोर्टल ओके, याच्यावरती प्रीडिट कॉलेज वरती जायचंय. ओके. ऑल इंडिया रँक, तुमचे स्कोर आणि तुमची कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट करायची. प्रीडिट माय कॉलेज करायचंय. जे कोणतं कॉलेज लागत असेल ते तुम्हाला कळून जाणार. आणि जर कोणी म्हणत असेल तुम्हाला आम्ही सगळी प्रोसेस करून देतो ऑनलाईन मध्ये, कारण ऑनलाईन मध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांसोबत फ्रॉड होता. विद्यार्थी ऑनलाईन सुद्धा पेड करतात. तर जिथं कुठे जॉईन करणार असाल खात्री करूनच जॉईन करा. त्या लोकांना विचारा, आम्ही जर तुमच्याकडे जॉईन केलं ते फॉर्म भरण्यापासून जर कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यापर्यंत संपूर्ण प्रोसिजर तुम्ही करून देणार का? जसं की फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग, रजिस्ट्रेशन हे सगळं तुम्ही तुमच्या हाताने करून देणार का? कारण तुम्ही या प्रोसेसमध्ये नवीन आहे. जर तुमच्याकडून आज काही जरी मिस्टेक झाली आणि तुमच्या मुलाला चुकीच्या कोट्यातून अलॉटमेंट झाली पालकांनो, तर या ठिकाणी तुमचं ऍडमिशन तुमच्या मुलाचं रद्द होऊ शकतो. होल अकॅडमिक इयर त्याचा खराब होऊन जाणार. तर जिथं कुठे जॉईन करणार असाल त्यांना एक वेळेस विचारा, तुम्ही ही सगळी प्रोसिजर मी फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग, रजिस्ट्रेशन हे सगळं जर करून देत असाल तरच त्यांच्याकडे जॉईन करा. आमच्याकडे जर जॉईन करताय तर फॉर्म भरल्यापासून तर डायरेक्ट ऍडमिशन मिळण्यापर्यंत सर्व प्रोसेस आम्ही करून देत असतो. म्हणजे थोडक्यात जो फॉर्म कसा भरायचो मी तुम्हाला सांगतोय, ही फॉर्म आम्ही भरून देत असतो. आमचं ऑफिस छत्रपती संभाजीनगर मध्ये ओके. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीकडून जॉईन करू शकता. मुंबई म्हणा, मुंबईवरून विशेष कल्याणवरून खूप सारे विद्यार्थी आमच्याकडे जॉईन आहे. पुण्यावरून आहे, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक ओके, यवतमाळ, अमरावती,
बुलढाणा, खूप लांबून लांबून लोक आमच्या सोबत जॉईन असतात. जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. छत्रपती संभाजीनगरला देखील आमचं ऑफलाईन सेंटर आहे. त्यानंतर जिथं पुढे जॉईन करणार असाल, तुमचं जे कोणी काउन्सिलर असेल त्या काउन्सिलरला हे पण विचारा. ओके, तू आमची सगळी प्रोसेस करून देणार का? करून देणार तर मग तुम्हाला अशी त्याला हे पण विचारा, तू आम्हाला अशी लिस्ट बनवून देणार का? हे बघा काय असतं माहिती का, हे बघा कट ऑफ लिस्ट आहे बघा, एससी फिमेलची. आता ही फक्त फिमेलसाठी, कारण कॉलेजमध्ये फिमेलसाठी जागा राखीव असतात, मुलांसाठी वेगळ्या जागा असतात. तर फिमेलचा काय कट ऑफ होता, मेलचा काय कट ऑफ होता, सविस्तरपणे सांगणार का? आमच्या लिस्टमध्ये अशी जर तुम्ही आमच्यासोबत जॉईन करताय तर हे बघा कॉलेज कोड दिलेलं आहे यामध्ये. ओके, कॉलेजचं नाव दिलेलं आहे, कॉलेजचं स्टेटस काय, गव्हर्नमेंट आहे का गव्हर्नमेंट ऍडेड आहे. ओके, त्यानंतर किती ऑल इंडिया रँक वरती लास्ट इयरला अलॉटमेंट झालेल्या होत्या, किती मार्क्स वरती, किती एसएमएल वरती आणि किती ऑल इंडिया रँक वरती. महाराष्ट्रामधून 1,07,304 विद्यार्थी क्वालिफाय. मग तुम्ही यांच्यामध्ये कुठं, जो वेळेस तुम्ही ह्या सीईटी पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करता, रजिस्ट्रेशन केल्यानंतर एसएमएल येते, स्टेट मेरिट लिस्ट, तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठं, त्यानंतर आपल्याला हे कळतं. ओके, जर आमच्याकडे जॉईन करतायत फॉर्म भरल्यापासून कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळण्यापर्यंत सगळी प्रोसेस आम्ही 7,999 मध्ये करून देत असतो. जॉईन करायचं असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. तुमच्या समोर एक नंबर स्क्रोल होतोय, त्या नंबरला मेसेज करायचंय. आता आपलं फॉर्म फिलिंग चालू होतं बघा. ओके, फॉर्म फिलिंग चालू होतं. तर सगळ्यात अगोदर काय करायचं तुम्हाला, आता कुठे होतो आपण, हे बघा इथं आलो होतो. तर याच्यावरती क्लिक करायचंय, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस, याच्यावरती क्लिक केलं मित्रांनो का नेक्स्ट पेज असं येणार. यामध्ये मेडिकल अँड आयुष कोर्सेस वरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर यामध्ये यूजी मध्ये बॅचलर ऑफ मेडिसिन अँड आयुष एज्युकेशन वरती क्लिक करायचंय. नंतर असं एक पेज येईल, यामध्ये बोलतोय मोबाईल व्हेरिफिकेशन इज पेंडिंग, क्लोज करायचंय. ओके, त्यानंतर काय करायचं, या ठिकाणी विद्यार्थ्याचा नीटचा रोल नंबर, ओके, विद्यार्थ्याचा नीटचा ऍप्लिकेशन नंबर, विद्यार्थ्याचा कॅन्डिडेटचा डेट ऑफ बर्थ सगळं भरायचंय आणि सेंड ओटीपी वरती क्लिक करायचंय. ओटीपी टाकायचंय, व्हेरीफाय करायचंय, सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचंय. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या सगळ्या प्रोसेस आहे बघा. टोटल एकूण तुम्हाला 12 प्रोसेस करायचे. नीट इन्फॉर्मेशन भरायची, पर्सनल इन्फॉर्मेशन, रिझर्वेशन, क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन, इलिजिबिलिटी एक्सपेक्टेशन यामध्ये तुम्हाला टाकायचं. ओके, एक्सेप्शन, इलिजिबिलिटी एक्सेप्शन. ओके, थोडे बारीक दिसत नाही या ठिकाणी. त्यानंतर कोर्सेस, कोणत्या कोर्सेससाठी अप्लाय करताय, नंतर ऍप्लिकेशन फीस, सगळं फॉर्म तुम्हाला बघायचंय. प्रिव्ह्यू मध्ये काही डिक्लेरेशन तुम्हाला या ठिकाणी द्यायचंय, सेशनचे ऍप्लिकेशन या ठिकाणी, नंतर पेमेंट, डॉक्युमेंट अपलोड, सगळ्या प्रोसिजर आहे बघा. ओके, तर हे 12 प्रोसिजर आहे सगळं. तुम्हाला आता काय करायचं, स्टेप बाय स्टेप फॉर्म फिलिंग करायचे. आमच्याकडे जॉईन करताय तर हे सगळं आम्ही करून देत असतो. त्यानंतर बघा इथं आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, क्लिक करायचंय, गो अँड कम्प्लीट युअर प्रोफाईल. तुम्हाला आता तुमची प्रोफाईल कम्प्लीट करायची. तुम्ही तिथं क्लिक केलं का पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची. सगळ्यात पहिले काय भरायचंय, फुल नेम ऑफ कॅन्डिडेट, उमेदवाराचे जे नीटचं जे काही ऍडमिट कार्ड असेल त्याच्यावरती जसं नाव असेल तसं नाव या ठिकाणी टाईप भरायचंय तुम्हाला. ओके, फुल नेम तुम्हाला या ठिकाणी तुमचं एंटर करायचंय. ओके, त्यानंतर वेदर युअर नेम इज चेंज और अपडेटेड आफ्टर 10th, म्हणजे 10वी नंतर तुम्ही कधी तुमचं नावामध्ये बदल केलंय का. तर यस असेल तर यस किंवा नो, याच्यावरती बघा असं ऑप्शन येते, यस किंवा नो या ठिकाणी क्लिक करायचंय. पप्पांचं नाव या ठिकाणी टाकायचंय. ओके, त्यानंतर जो काही कॅन्डिडेटचा जेंडर असेल तो सिलेक्ट करायचा, फिमेल, नंतर कन्फर्म करून घ्यायचंय. ओके, डेट ऑफ बर्थ तुमची अमाउंट टाकायचंय, मेल आयडी टाकायचंय. ओके, मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करायचंय, आधार कार्डचा नंबर टाकायचंय आणि जो काही तुमचं रिलीजन असेल बघा हे पण तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचंय. ओके, ही झाली पर्सनल इन्फॉर्मेशन. याच्यानंतर परमनंट ऍड्रेस तुम्हाला याच्यामध्ये टाकायचंय. आणि जर तुमचं प्रेझेंट ऍड्रेस नॉट सेम विथ परमनंट ऍड्रेस, जर प्रेझेंट ऍड्रेस सेम नसेल परमनंट सोबत, इथं क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचंय. आणि जो काही तुमचा प्रेझेंट ऍड्रेस असेल याच्यामध्ये फिल करायचंय. आणि जर आपला परमनंट प्रेझेंट जर सेम असेल तर याच्यावर क्लिक करण्याची आवश्यकता नाही. ओके, त्यानंतर बघा पुढे जर आपण गेलो तर रिझर्वेशन, आरक्षण, ज्या काही आपल्याला डिटेल भरायचे त्या डिटेल कोणकोणत्या, तर यामध्ये बघा सर्वात पहिले एनआरआय मधून तुम्हाला हे बघा, उमेदवाराला एनआरआय साठी अर्ज करायचा आहे का. ओके, महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर नो करायचं इथं पण. ओके, आणि उमेदवार ओसीआय कार्ड धारक आहे का, तर इथं पण नो करायचं, कारण फॉरेन लोकांसाठी. ओके, त्यानंतर बघा या ठिकाणी जर आपण बघितलं नॅशनॅलिटी ऑफ द कॅन्डिडेट, इंडियन नीटचं सिलेक्ट करायचंय. ओके, जसं की आपण थोडं समोर आलो, हे बघा इंडियन. ओके, वेदर द कॅन्डिडेट इज डोमासाईल ऑफ द महाराष्ट्र, तर यस करायचंय. ओके, या ठिकाणी येस करायचंय.
यस केल्यानंतर हे बघा तुमची जे काही कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची. आता ही मुलीची कॅटेगरी एससी होती, तिने एससी आणि सब कॅटेगरी महा. बरेचसे विद्यार्थी व बरेचसे पालक स्वतःच्या हाताने फॉर्म भरतात. फॉर्म भरताना एक मिस्टेक करतात, सब कॅटेगरी चुकून टाकतात. चुकीच्या कॅटेगरी मधून अलॉटमेंट झाली आणि आपल्या कॅटेगरीवर ते रिमार्क नसलं तर आपला ऍडमिशन या ठिकाणी कॅन्सल होतो. याची काळजी सगळ्यांनी घ्यायची. ओके. जो काही तुमचा फॅमिलीचा अॅन्युअल इन्कम असेल तर अॅन्युअल इन्कम यामध्ये टाकायचंय. तुमचं घर कशामध्ये येते, ओके, रिजन, नगरपालिकामध्ये ते एक महानगरपालिका, पंचायत समिती का ग्रामपंचायत, ते या ठिकाणी ऍड करायचंय. ओके. त्यानंतर नॅशनॅलिटी, हे बघा इंडियन आपण या ठिकाणी टाकलेलं होतं. डोमेसाइल हे सगळं आपण या ठिकाणी याच्यामध्ये अगोदर एंटर केले, आपलं इथून बाकी होतं. त्यानंतर महानगरपालिकामध्ये जर सपोज तुमचं घर येतं असेल तर ते त्या ठिकाणी क्लिक करायचंय. ओके. त्यानंतर हा विचारतोय तुमच्याकडे जातीचा दाखला आहे का, तर यस करायचंय, असेल तर यस करायचंय. त्याचा नंबर टाकायचा. मग नंबर सर कोणता टाकायचा आहे, जो आपला कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्ट सर्टिफिकेट वरती एक छोटासा कोपऱ्यात बारकोड आहे, बारकोड खाली एक लंबासा नंबर आहे, तो नंबर देखील यामध्ये काय करायचं, एंटर करायचं. ओके. त्यानंतर आपण सर्टिफिकेट कुठून बनवलाय ते याच्यामध्ये टाकायचंय. त्यानंतर तुमच्याकडे तुमची कॅटेगरीची व्हॅलिडिटी अवेलेबल आहे का, असेल तर यस करायचंय. त्यानंतर काही वॉर्निंग दिलाय बघा फॉर्मनी, तुम्हाला पण अशा वॉर्निंग येऊ शकता. वॉर्निंग काय बघा, पहिले यांनी सांगितले, पहिली वॉर्निंग आहे, प्लीज इन्शोर द सीबीसी नंबर इज एंटायर इन द स्पेसिफिक फॉर्मेट ओनली. स्पेसिफिक फॉर्मेट कसं, जो काही कास्ट व्हॅलिडिटी असेल, जसं की या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी वरती नंबर असेल, या ठिकाणी ईडी 2026 1 2 3 4 5 2 1 यांनी दिले. तर जर तुम्ही 2026 मध्ये बनवले असेल व्हॅलिडिटी 2026 येणार, 25 मध्ये काढले असेल तर 25, 24 मध्ये काढले असेल तर 24, 23 जे काही असेल, तर व्हॅलिडिटीचा जो नंबर आहे या सीव्हीसी नंबर असा ह्या फॉर्मेटमध्ये काय करायचं त्याच्यावरती एंटर करायचं, कारण 2-3 नंबर आहे व्हॅलिडिटीवरती, तर हा नंबर सगळ्यांनी काय करायचं, एंटर करायचा. दुसरी गोष्ट अशी सांगितली, फॉर द एसटी कॅटेगरी इफ द सीव्हीसी ऍप्लिकेशन डेट इज आफ्टर बघा 15 ऑगस्ट 2025 च, ओके, नंतर असेल समजा, तर तो सिस्टीम मध्ये जो डेटा आहे तो ऑटोमॅटिकली काय होणार, या ठिकाणी फिच होणार. कोणासाठी, तर एसटी कॅटेगरीसाठी. नंतर तिसरं असं सांगितलंय, फॉर द कॅटेगरीज अदर दॅन एसटी, अदर दॅन जे एसटी असेल, जसं की लाईक ईडब्ल्यूएस, इफ द सीव्हीसी ऍप्लिकेशन डेट इज आफ्टर 1 ऑगस्ट 2020 द सिस्टीम विल ऑटोमॅटिकली फिच द सीव्हीसी फॉर्मेट. ओके, सीव्हीसी डॉक्युमेंट ते ऑटोमॅटिकली येऊन जाणार. त्यानंतर बघा, व्हॅलिड सर्टिफिकेट शुड बी अपलोड बिफोर द लास्ट डेट. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जे काही व्हॅलिड डॉक्युमेंट असेल तुमचं, ते कधी, तर बिफोर रजिस्ट्रेशनच्या लास्ट डेट पर्यंत काय करायचं, घ्यायचंय तुम्हाला या ठिकाणी, त्याला सबमिट करून घ्यायचंय. ओके. तर असे यांनी 3 पॉईंट दिलेले होते. कास्ट व्हॅलिडिटीचा नंबर विद्यार्थ्यांनी टाकलेला आहे. काढली कुठून नाही, कोणत्या डिस्ट्रिक्ट मधून काढली, तर लातूर या डिस्ट्रिक्ट मधून कास्ट सर्टिफिकेट काढलं, ते या ठिकाणी एंटर करायचंय. कास्ट व्हॅलिडिटी जे की तारीख असेल या ठिकाणी एंटर करायची. ओके. त्यानंतर आर यू पर्सन विथ डिसॅबिलिटी, पीडब्ल्यूडी, दिव्यांग आहात का, असाल तर यस, नाहीतर नो. त्यानंतर यांनी सांगितलंय, इज द कॅन्डिडेट अँड ऑर्फन, तू उमेदवार अनाथ आहे का, जर तुम्ही अनाथ असेल तर यस किंवा नो. त्यानंतर यांनी सांगितले, डू यू वॉन्ट टू क्लेम रिलिजियस मायनॉरिटी कोटा, मायनॉरिटी कोटा मधून जर असाल तर यस करा किंवा नो करा. डू यू वॉन्ट टू क्लेम लिंग्विस्टिक मायनॉरिटी, यस किंवा नो करा. ओके, जर असेल सर्टिफिकेट तर. त्यानंतर बघा, या ठिकाणी काही 10वीचे डिटेल भरायचे तुम्हाला, एसएससी क्वालिफिकेशन डिटेल भरायचे, जसं की 10वी तुम्ही कोणत्या वर्षी पास झाली, 21, 22, 23 मध्ये, कोणत्या भाषेतून झाली, ती भाषा या ठिकाणी सिलेक्ट करायची. जर ती भाषा नसेल तर नन वरती क्लिक करायचं. त्यानंतर कोणत्या राज्यातून झाली, महाराष्ट्र राज्यातून झाली, कोणत्या डिस्ट्रिक्ट मधून झाली, छत्रपती संभाजीनगर मधून मुलगी झालेली, ओके, ती जिचा आपण हा फॉर्म भरला, तुमचा जो काही डिस्ट्रिक्ट असेल या ठिकाणी टाका. ओके. त्यानंतर तुमचा तालुका, ओके, आणि त्यानंतर कोणत्या बोर्डातून झाली, सीबीएसई मधून झाली का महाराष्ट्र मधून, ते त्या ठिकाणी एंटर करायचं. ओके. त्यानंतर एचएससी क्वालिफिकेशन डिटेल या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचंय, 12वीच्या आता थोडक्यात. ओके. सगळ्यात पहिले 12वीच्या मार्कशीट वर जसं नाव असेल तो नाव. ओके. त्यानंतर तुम्ही 12वी पास आहे का फेल आहे त्या ठिकाणी टाकायचंय. त्यानंतर तुमची 12वी कोणत्या वर्षी झाली, ओके, त्यानंतर 12वीचा काय या ठिकाणी काय होतं, रोल नंबर होता, तो रोल नंबर एंटर करायचंय. कोणत्या राज्यातून झाले, तर महाराष्ट्र राज्यातून. कोणत्या डिस्ट्रिक्ट मधून झाले, तो डिस्ट्रिक्ट. ओके. कोणत्या तालुका मधून झाली, तो तालुका या ठिकाणी एंटर करायचा आहे. आणि कोणत्या वर्षी, कोणत्या महिन्यामध्ये झाली, मार्च मध्ये झाली की एप्रिल मध्ये, ते या ठिकाणी सिलेक्ट करायचंय आणि सबमिट करायचंय. ओके. त्यानंतर बघा, कोणत्या बोर्डामधून झाली, तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड किंवा सीबीएसई. आणि या ठिकाणी नंतर तुमच्या फिजिक्स मध्ये, केमिस्ट्री, बायोलॉजी मध्ये किती मार्क्स होते तुम्हाला यामध्ये एंटर करायचे. ओके. आउट ऑफ 100 किती तुम्हाला मार्क्स आलेले ते थोडक्यात, जसं की यामध्ये दिले बघा, फिजिक्स मध्ये 39 आलेले 100 पैकी,
केमिस्ट्रीमध्ये 49 आले 100 पैकी, ते सगळं डेटा तुम्हाला यामध्ये फिल्ड करायचं आहे. त्यानंतर बघा काही रिझर्वेशन आहे, जसं की जर तुम्ही D1 कोट्यात येत असाल किंवा D2 D3 हे डिफेन्स कोटा आहे. ओके, याच्यामध्ये जर येत असाल तर तुम्ही ह्या कोणत्या ज्या कोट्यातून येत असाल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ओके, जर MKB महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर याच्यावर जर येत असेल तर याच्यावरती सिलेक्ट करा. ओके, किंवा मग हिली एरियाचे जर तुम्ही कॅन्डिडेट असाल तर या ठिकाणी सिलेक्ट करा. जर तुमचं हिली एरिया नसेल किंवा MKB नसेल किंवा D1 D2 D3 एकही रिझर्वेशन नसेल तर नन वरती क्लिक करा. ओके, त्यानंतर समोर जर तुम्ही गेले सेव्ह अँड चेंजेस वरती जर क्लिक केलं, सेव्ह अँड नेक्स्ट वरती कोर्स फ्रॉम कोणत्या कोर्स साठी अप्लाय करायचं, MBBS BDS साठी, ग्रुप ए साठी करायचंय का, ग्रुप बी साठी का, ग्रुप सी साठी, हे सगळे ऑप्शन तुम्हाला याच्यात मिळतील. ओके, त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचंय. सध्याला प्रोसेस MBBS BDS साठी सुरू आहे. ओके, ज्यावेळेस तुम्ही BMS चा रजिस्ट्रेशन करणार तिथं ग्रुप बी होऊन जाईल. ओके, नंतर याच्यावर गेले तुम्हाला कशातून अप्लाय करायचे, ओनली स्टेट कोटा, ओनली इन्स्टिट्यूशनल कोटा, इन्स्टिट्यूट कोटा किंवा बोथ इन्स्टिट्यूट आणि स्टेट. स्टेट कोटा मधून जर तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट घ्यायचा असेल, तुम्हाला जर कॅटेगरी स्कॉलरशिप मिळवायची असेल, ओके, थोडक्यात ऑनलाईन सीईटी सेल थ्रू जर नंबर लावायचा असेल तर ओनली स्टेट कोटा करा. ओके, आणि जर तुम्हाला मॅनेजमेंटने जायचं असेल तर इन्स्टिट्यूशनल कोटा करा, किंवा दोन्हीतून जायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी बोथ इन्स्टिट्यूट अँड स्टेट कोटा करू शकता आणि सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करू शकता. ओके, नंतर तुम्ही समोर गेले की या मुलीने फक्त स्टेट कोटातून काय केलं, अप्लाय केलं, ते 1000 रुपये फीस लागली. सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचंय. ओके, त्यानंतर तुम्ही जी माहिती भरलेली संपूर्ण माहिती तुमच्या समोर येऊन जाणार. ओके, ती सगळी वाचून घ्यायची. ओके, आणि या ठिकाणी काय करायचंय, आय प्रिव्ह्यू ऑफ नीट स्कोर कार्ड म्हणजे याच्यावरती क्लिक करत चालायचंय. ओके, जे काही इन्फॉर्मेशन तुमच्या समोर येईल जर क्लिअर असेल तर. ओके, जसं की त्यामध्ये तुमचं नीट यूजी डिटेल असेल, पर्सनल इन्फॉर्मेशन, रिझर्वेशन, क्वालिफिकेशन डिटेल सगळे बघून घ्यायचे आहे. ओके, त्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म डिक्लेरेशन द्यायचंय की मी जी काही माहिती भरतोय ती सगळी बरोबर आहे. ओके, हे सगळं नंतर पण वाचून घ्यायचं, पण थोडक्यात काय दिले, मी जी माहिती देतोय ती सगळी बरोबर आहे. ओके, आणि नंतर यामध्ये काहीच बदल होणार नाही एक वेळेस पेमेंट केल्यानंतर तर. ओके, आणि सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचंय. ओके, हा पुन्हा विचारतोय तुम्हाला, प्लीज कन्फर्म आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिटेड द फॉर्म, वन्स यू सबमिटेड यू कॅन नॉट एडिट द फॉर्म. म्हणजे तुम्ही एकदा फॉर्म सबमिट केला का तुम्ही परत त्याला एडिट करू शकणार नाही. ओके, हे सगळं बघून घेतल्यानंतर अप्लाय वरती क्लिक करायचंय. ओके, अप्लाय केल्यानंतर या ठिकाणी 1000 रुपये फीस आहे ही तुम्हाला भरून द्यायची. ओके, ही फीस तुम्ही अप्लाय वरती या ठिकाणी क्लिक केलं तर तुमच्या समोर पुन्हा एकदा हा विचारेल, आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट द फॉर्म, वन्स यू सबमिटेड यू कॅन नॉट एडिट द फॉर्म. तर तुम्हाला खात्री करूनच एकदा पेमेंट केलं, एकदा सबमिट केलं, हा परत एडिट होणार नाही. जर तुम्ही येस बोलत असाल तर मेक पेमेंट वरती क्लिक करायचंय. टोटल 1000चं पेमेंट आहे बघा. त्यानंतर तुम्ही बघा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI नेट बँकिंग थ्रू हे पोर्टल वरती फीस भरू शकता. 1000 रुपये फीस असणार आहे. ओके, त्यानंतर जर तुम्ही या ठिकाणी समजा UPI वरती क्लिक केले तुम्हाला असं स्कॅनर पण मिळून जाईल, तुम्ही याच्यावरती पेमेंट करू शकता, तुमचा फॉर्म भरून घेऊ शकता. दिलेली माहिती आवडली असेल आणि तुम्हाला जाणून घ्यायचं असेल का महाराष्ट्र राज्यामध्ये कोणतं कॉलेज मिळू शकतं, ओके, तर यासाठी काय करायचंय मित्रांनो, गुगल क्रोम वरती जायचंय, आमचं प्रिडिक्शन टूल आहे, नेक्स्ट स्टेप अकॅडमी असं सर्च करायचंय. ओके, तुमचं स्कोर, तुमचं मार्क आणि कॅटेगरी सिलेक्ट करून तुम्ही कॉलेज सुद्धा प्रिडिक्ट करू शकता. दिलेली माहिती आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करायचंय. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने काउन्सिलिंग सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर उस्मानपुरा येथे आमचं ऑफिस अवेलेबल आहे. माहिती आवडली असेल तर सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करून द्यायचंय. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, सगळ्यांनी जॉईन करायचंय. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.